अतिशय म्हणजे मी आज इथे आली आहे. संताप सुद्धा आहे आणि चिंता सुद्धा आहे. लव जिहाद सारखी एक घटना आज या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली. यामध्ये हरामखोराने 22 वर्षाची मुलगी तिच्या सोबत तर अत्याचार केलाच केला, पण तिच्या सख्ख्या लहान बहिणीवरती सुद्धा अत्याचार केला. त्याचे व्हिडिओ काढले. त्या मुलींना ते दाखवून सतत ब्लॅकमेल करत राहिला. आज मी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटले. माझ्याकडे शब्द नाही आहेत. ते बोलत असताना आणि एक एक घटना सांगत असताना की कशा पद्धतीने मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढून पूर्णपणे आपल्या कयात घेतल्यानंतर त्या मुलींचा गैरफायदा घेतला. ऐकताना सुद्धा आमचा जीव कापून निघत होता. त्या संदर्भामध्ये मी आज पोलीस स्टेशनला भेट घेतलेली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. आई वडिलांनी बऱ्याच गोष्टी अजून सांगितल्या, ज्या येणाऱ्या दिवसामध्ये पुरवणी जबाबामध्ये सुद्धा पोलीस त्या ठिकाणी घेतील. आजही आई वडील आणि संपूर्ण कुटुंब हे ट्रॉमामध्ये आहे आणि त्या मानसिकता, त्या धक्क्यातून, अजून मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आम्ही विनंती केली आहे की थोडा वेळ देऊन जसं जसं काही घटना आठवत आहेत त्या घटना त्या स्टेटमेंटमध्ये आल्या पाहिजे आणि पोलिसांची सुद्धा तशी भूमिका आहे. आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्या अनुसार या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात, याचा मला विश्वास आहे. याच्यावरती पोलीस काम करतायत. त्याचबरोबरीने आणखीन काही करता येतंय. तो मुलगा ज्याने या 2 मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही. अशा पद्धतीने ही विकृती फोफावताना या डहाणूमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये दिसतीये. ही तर एक केस झाली. याच्याशिवाय आज दुपारीच दुसरी केस आली, ज्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवतेय. हे बघा, हे उर्दू मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हा कागद ज्यामध्ये उर्दूत काहीतरी लिहिलेलं आहे. हे पाणी टाकणार याच्यावरती आणि मुलींना प्यायला देतात, अशी तक्रार एका मुलीने केलेली आहे. त्याचा सुद्धा कॉग्निझन्स पोलिसांनी घेतलेला आहे. हे काय आहे, हे कसलं पाणी आहे, हे काय मंत्र आहेत की याच्यामध्ये काहीतरी गुंगी येण्यासारखं मिसळलेलं आहे. पाणी टाकल्यावरती ते डायल्यूट होतं आणि मग मुलींना पाजून त्यांच्यावरती काही अत्याचार केले जातात का, अशी सुद्धा शंका उपस्थित व्हायला पूर्ण वाव आहे. आणि या संदर्भात सुद्धा दुपारी 2 वाजताच पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे. यासोबतच अतिशय धक्कादायक गोष्टी या डहाणू आणि पालघरमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत की ज्याला आपण म्हणू मेजर वयाच्या मुली, म्हणजे 18 वर्षाच्या वरच्या मुली, सज्ञान मुली ज्याला आपण म्हणतो, या मुलींचा स्टुडंट विजा काढून त्यांना थेट लंडनला घेऊन जाण्यात जात आहे. असे 4 परिवार मागच्या अर्ध्या तासामध्ये मला येऊन भेटले. या मुली जैन समाजाच्या आहेत, या मुली मारवाडी समाजाच्या आहेत आणि ज्यांची खाण्याची इथली ऐपत नाहीये अशी, हे सगळे जे नेणारी मुलं ती सगळी मुस्लिम आहेत. अशा परिवार ज्यांची इथे खाण्याचे वांदे आहेत, अशा लोकांनी या मुलींचे विजा, स्टुडंट विजा काढलेले आहेत, त्यांचे पैसे भरलेले आहेत, त्यांना लंडनला घेऊन गेलेले आहेत. अशा 4 केसेस मगासच्या अर्ध्या तासात माझ्याकडे आलेल्या आहेत. या मुलींना कसं नेलं जातंय, कसं त्यांना फसवलं जातंय. 2 दिवसांनी आई वडिलांना फोन करून या मुली सांगतात की आम्ही आता लंडनला आलेलो आहोत. हे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत. सज्ञान मुलींना आपल्या जाळ्यामध्ये फसवून त्यांना स्टुडंट विजावरती लंडनला घेऊन जाणं, युकेला घेऊन जाणं, अशा केसेस सुद्धा वाढत आहेत. याच्यावरती सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग ऍक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे. अर्थात प्रशासकीय पातळीवरती ज्या काही तरतुदी करायच्या आहेत त्या तरतुदी आम्ही नक्कीच करू. गुजरात राज्यामध्ये जे पालघरला लागून आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने इंटरकास्ट जरी मॅरेज होत असेल तर कलेक्टरांकडनं त्यांच्या पालकांना कळवण्यात येतं की अशा पद्धतीने तुमचा मुलगा आणि मुलगी लग्न करते. पण महाराष्ट्रामध्ये ती तरतूद नाही आहे.
येणाऱ्या दिवसामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. कारण आज बोर्डीमध्ये किंवा पालघरमध्ये जी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट सर्वे केला तर 70 ते 80% मुलं ही अदर स्टेटची आहेत आणि इकडे येऊन इथल्या मुलींबरोबर संधान करून त्यांच्यासोबत कुकर्म करून किंवा या मुलींना लंडनला घेऊन जाण्याची जी मोडस ऑपरेंडी या आपल्या राज्यामध्ये विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे ती कशा पद्धतीने खंडित होईल याच्यावरती सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. या संदर्भामध्ये या केसच्या बाबतीत पहिल्या लव जिहादच्या केसच्या बाबतीत या पालघरचे एसपी साहेब त्याचबरोबरीने कलेक्टर मॅडम यांच्याशी आमचं बोलणं झालंय. आता सुद्धा PI कणसेताई यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अशा घटनांना अटकाव कसा करता येईल, आपल्या मुलीबाळींना कसं सुरक्षित ठेवता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. या संदर्भामध्ये आज मी डहाणूला आले होते.